नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे बोंबीलचा झणझणीत रस्सा। तर तो बोंबीलचा रस्सा कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत। चला तर मग बघूया की बोंबीलचा रस्सा कसा बनवायचा। इथे मी घेतले आहेत बोंबीलचा डोक्याकडचा भाग आणि शेपटीकडचा भाग काढून घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। ते तुकडे मी इथे कोमट पाण्यात भिजत घातलेले आहेत। तर मी आता इथे घेते लसूण, जिरं, आलं, अर्धी वाटी खोबरं, एक कांदा, हे मिक्सर आणि त्यात कोथिंबीर टाकायची। हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं। बारीक केल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा चटणी, 2 चमचे धना पावडर, हे परत थोडं पाणी टाकून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या। अशा पद्धतीने आता मी इथे घेतलेले मोहरीचं तेल, मोहरीच्या तेलातल्या भाज्या खूप छान लागतात। आता तेल छान गरम झालेले आहे। मी यात मसाला टाकून मसाला तळून घेते। तेल सुटेपर्यंत मसाला तळून घ्यायचा। मसाला तळतोय तोपर्यंत आपण बोंबील स्वच्छ करून घेऊ। बोंबील मधलं पूर्ण पाणी पिळून काढून घ्यायचं अशा पद्धतीने। आता हे बोंबील ठेचून घ्यायचे। ठेचून त्याच्यामधला मणका काढून घ्यायचा, जेणेकरून भाजीमध्ये खाताना काट्यांसारखे लागणार नाही। हे बघा, हे असं काढून घ्यायचं। कोमट पाण्यात भिजवले की मध्ये छान भिजतात आणि स्वच्छ धुवून होतात। आता मी हे सर्व बोंबीलचे काढून घेते। हे बघू शकता। आता मी ते सर्व बोंबीलचे काढून घेतलेले आहे। खूप छान लागते भाजी। आता मसालाही छान तळून झालेला आहे। यात मी कांदा लसूण मसाला घालणार आहे। 2 चमचे घातलेला आहे मसाला। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या। थोडं थोडं करून पाणी सोडायचं, म्हणजे मसाल्याला तेल खूप छान सुटतं। हे बघा, मसाल्याला हळूहळू तेल सुटतंय। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं तुम्ही पाणी घालून घ्यायचं। हे बघा, किती छान तर्री आलेली ही भाजीला। आता मी थोडा कढीपत्ता टाकून घेणार आहे। आता यात बोंबील टाकून घेऊ। हे बघा, किती छान मस्त झणझणीत बोंबीलचा रस्सा तयार झालेला आहे। मी इथे बनवणार आहे दादरची भाकर। खूप पौष्टिक असते दादरची भाकर। तर मी इथे दादरची भाकर बनवते। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्या। पीठ तुम्ही जेवढं मळाल तेवढी भाकर छान येईल। आता मी याचे 2 गोळे तयार करून घेतले।
आता खाली पहिले थोडं पीठ टाकून घ्यायचं, दादरचंच पीठ टाकायचं म्हणजे खाली भाकर चिपकणार नाही. हाताला पीठ लावून लावून भाकर थापून घ्यायची. हे बघा झालेली तयार. आता खालचा भाग वरती ठेवायचा. आता भाकरला पाणी लावून घ्यायचं. पाणी सुकेपर्यंत भाकर पलटवून घ्यायची. हे बघा छान तयार झाली. हे बघा आता वरच्या साईडने भाकर शेकून घ्यायची. भाकर किती छान फुगलेली आहेत बघा. आता भाकर पूर्ण व्यवस्थित शेकून घ्यायची. किती छान तयार झाली आहे दादरची भाकर. मागून पुढून छान शेकली गेलेली आहे. इथे रस्साही उकळून झालेला आहे. मस्त झणझणीत बोंबीलचा रस्सा, छान तरी सुटलेली आहे. आता मी इथे पापड भाजून घेते तोपर्यंत. तुम्हाला हे बोंबीलचं बट्टं कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.